जीवनामध्ये अनेक विचार असल्याने मनुष्य विचलित होतात, अनेक समस्यांनी ग्रासले जातात आणि यावर मात करण्यासाठी शांतीला फार महत्त्व आहे. त्यामुळे शांतिमय जीवन जगायचे असेल तर ध्यान करा. ध्यानाने तन मन शुद्ध होते, असं प्रतिपादन कृष्णगिरी तीर्थाचे मठाधिपती राष्ट्रसंत डॉक्टर वसंत विजयजी महाराज यांनी केलं. कोपरगाव तालुक्यामधील डाऊज खुर्द येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ध्यान केंद्र द सिक्रेट विलेज या कामाचं भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज, जंगलीदास महाराज, महंत रमेशगिरी महाराज, कॉम्प्युटर महाराज, साईभक्त महेंद्र महाराज, योगेंद्र महाराज, चंद्रकांत दादा मोरे, ब्रह्मकुमारी सरलादेवी देवानंद महाराज, खासदार दिलीप गांधी, आमदार प्रशांत बंब, युवा नेते आशुतोष काळे, राजेश परजने, माजी नगराध्यक्ष ममता पिपाडा, राजेंद्र पिपाडा आदींसह साधू संत आणि डाऊज खुर्द परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. डॉक्टर वसंत विजयजी यांच्या 48व्या जन्मदिवसानिमित्ताने नाशिक येथील बंटी चोरडिया आणि जितेंद्र चोरडिया या परिवाराने डाऊज खुर्द येथे आपली 6 एकर जमीन आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र होण्यासाठी त्यांना दान केली. त्या जागेचा भूमिपूजन सोहळा या प्रसंगी करण्यात आला. या ध्यान केंद्रामध्ये तब्बल 10,000 साधक एकाच वेळी ध्यानसाधना करू शकतात. विदेशी टेक्नॉलॉजीच्या सर्व गोष्टी या ध्यान केंद्रामध्ये उभारणार असून 12 राशी आणि 27 नक्षत्रांचं ध्यान कार्य येथे चालणार असल्याचं डॉक्टर विजयजी महाराज यांनी सांगितलं. ओम शांति. मुझे बहुत कुछ बोलना है, बहुत कुछ समझाना है कि इधर क्यों ये भूमि पूजन का कार्यक्रम रखा. कृष्णगिरी जैसे महातीर्थ जहां 365 फुट का मंदिर का निर्माण चल रहा है, अभी तक हवा निकल गई, मैं उसी को पूरा नहीं कर पाया. उस बीच में यहाँ क्यों पहुंचना है? कुछ तो कारण होगा, क्योंकि साधु पागल नहीं होता, साधु पागलों को ठीक करता है. क्यों यहाँ आना है? क्या जरूरत है इस भूमि में एक अध्यात्म केंद्र का? क्योंकि भगवान को ढूंढते ढूंढते मंदिर में गए हम, लेकिन खुद शैतान बन के घूम रहे हैं. तो अब जरूरत है कुछ ऐसे केंद्र की जहां बाहर की क्रियाओं की नहीं, अंतर की सफाई की जरूरत है. अब हमारी चेतना की जागृति की जरूरत है. मुझे क्यों इस काम में आगे बढ़ना है, इस बात को मैं दोपहर में समझाना चाहूंगा. कंप्यूटर बाबा खुद आए हैं, तो साथ में माउस जैसे आप सब यहाँ पहुँच गए हैं. और हमारे जितने पुण्यशाली भाग्यशाली पुण्य पुरुष जैन शासन के सितारे यहाँ पहुँचे हैं, मैं दोपहर में मेरी आत्मा की आवाज बोलूंगा. कई लोगों को लगेगा कि गुरु महाराज एक साथ 25 जगह काम कैसे कर पाएंगे. आपको मालूम नहीं है, जिसके साथ पद्मावती की सिद्धि है, जिसके साथ पार्श्वनाथ की कृपा है, वो 25,000 जगह भी पूरा कर सकता है. तर या प्रसंगी रामगिरी महाराज यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की कृषी आणि संस्कृती आणि ऋषी संस्कृती या 2 संस्कृतीमुळे आपल्या देशाची ओळख आहे. तन आणि मन शुद्ध करण्यासाठी डाऊस येथील ध्यान केंद्राचा नक्कीच उपयोग होणार आहे. चित्त शुद्धि नहीं हो सकती तब तक आत्मस्वरूप का आत्म कल्याण भी हम नहीं कर सकते. इसलिए मन की शुद्धि के लिए यहाँ जो ध्यान केंद्र बन रहा है, और दुग्ध शर्करा योग यहाँ आए हैं संत सच्चिदानंद संत साईनाथ महाराज साई बाबा के पावन सानिध्य में. यहाँ जो रहेगा, यहाँ रह करके साधना भी कर सकता है और साई बाबा का दर्शन भी आणि वहाँ उनको हो सकता है. बहुत ही सुंदर जगह जो यहाँ है, बहुत प्रसन्नता प्राप्त होने वाली है. या प्रसंगी कॉम्प्युटर बाबा, साईभक्त महेंद्र बाबा आणि शरणदास महाराज यांनीही आपलं मनोगत व्यक्त केली. आज महाराज श्री डॉक्टर वसंत विजयजी महाराज के जन्मोत्सव एवं आज ध्यान योग का यहाँ जो बहुत बड़ा केंद्र बनने जा रहा है, उसकी भूमि पूजन में सभी संत वृंद पूरे भारत के कोने कोने से यहाँ उपस्थित हैं. सभी संतों को कंप्यूटर बाबा के साष्टांग दंडवत प्रणाम. ध्यान केंद्र परिसरामध्ये 1008 वृक्षांची लागवड करण्यात येणार असून एका वृक्षाची 24,000 रुपये किंमत आहे. त्याची नोंदणीही कार्यक्रमात करण्यात आली. कार्यक्रमात स्वयंसेवकांची भूमिका के.जे. सोमय्या महाविद्यालयामधील विद्यार्थी आणि डाऊज खुर्द ग्रामस्थांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले, तर शेवटी अजित प्रधान यांनी आभार मानले. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे,
एस नाइन मीडिया, कोपरगाव.